हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर गाईज, तुम्हाला मकर संक्रांतीच्या आधीच ॲडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा. तर गाईज, आज आपण काय करूया, आपण एक डुप्लिकेट म्हणजे आपण एक आज घरच्या घरी आपण एक पतंग बनवूया कागदाच्या घरच्या ते सामान भेटेल त्याचा, आणि आपण त्याला उडवून पाहूया गाईज या व्हिडिओमध्ये. तर तो पतंग उडेन का नाही ते आपल्याला काही माहीत नाही. तर आपण पहिले पतंग करूया. इथे आपल्यासोबत क्रांती पण आहे पतंग बनवण्यासाठी उडासाठी. तर इथे आपल्याकडे सामान पण आहे गाईज. तर आपण तो पतंग पहिले बनवूया, मग उडा ते तुम्हाला मी दाखवतो गाईज. तर काही या व्हिडिओला लाईक करता, सबस्क्राईब करता. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला पतंगचं सामान दाखवतो. तर इथे आपल्याकडे सामान आहे, तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याकडे सामान आहे. 2 थैल्या आहे, 2 खरोट्याच्या काड्या आहे, एक ब्लॅक कलरची चिकप टेप आहे आणि एक कैची आहे. तर इथे आपल्याकडे कैची ते सगळे आपण आता एक रील बी आणूया आणि त्याला उडा. सगळ्यात पहिले आपण आता आपला पतंग बनवूया. तर गाईज रुपये एकदम भारी चालली आता तुम्हाला डिझाईन गाईज मग काय संधी उडतात. तर गाईज मागे पाहाची झाडं त्या ऑलरेडी एकच नंबर आवाज आली. आता आपला पतंग बी उडू शकतो. तर गाईज, क्रांतीला तुमच्याची काहीतरी बोलणे गाईज. तर आता क्रांती बोलणार. हे पहा, हवा किती चांगली आहे, आपला पतंग पण उडू शकतो. वातावरण पहा किती भारी आहे, आपला पतंग पण उडू शकतो. तर गाईज, सकाळी क्रांतीनं तिचा एक पतंग बनवून पाहिला होता. तर गाईज, तो पतंग पातीनं कसा बनवला आहे इकडे दाखवा. इकडून ये पहा गाईज, क्रांतीचा पतंग बनवला होता, एवढाही छान नाही म्हणून परत बनवणार आहे मी. तर गाईज, सकाळी क्रांतीनं पतंग बनवला आणि क्रांतीनं मग सांगलं की मग पतंग काही खायचं नाही. तर गाईज, क्रांतीनं मग सांगलं की एकदम भारी आपण दोघी मिळून पतंग बनव. तर गाईज, आता म्हणून आम्ही पतंग बनवतोय. तर पहा गाईज, क्रांतीचा पतंग पहा गाईज, क्रांतीचा पतंग. तर गाईज, आता आपण आपला पतंग बनायला चालू करू. तिथे क्रांतीनं पाणी आणलं, पाणी काढतं लवकर. फ्रीज म्हणली ना काहीच, थंड थंड पाणी मस्त, एकच मजा येणार, एकच नंबर. पहिला आपण पाणी पिऊन घेऊ बस. तर गाईज, फायनली आपला तो पतंग आहे तो तयार झालाय असा. तर गाईज, आता आपल्याला त्याला माचीच नाही, ती 2 बसके बांधणार तीन आणि ती 2. तर गाईज, आपण आता हे पतंग उडासाठी आपण यो दोरा यूज करणार आहे. तो काही मांजा गिंजा नाही गाईज, त्याला काही लागणार नाही. तर गाईज, वाकाशी आता आपला जो साधा दोरा आहे तो गाईज, तर यानं काही आपल्याला नुकसान होणार नाही गाईज, म्हणून आपण यो दोरा यूज करणार आहे. तर आता आपण दोरी बांधू. करला झालो करला. तर गाईज, तो आपला पतंग आता रेडी झालाय, पण तूच थोडा बॅलन्स वर. तर आपण त्याला बॅलन्स वर लावू पहिले, मग उडाव गाईज. ठीक आहे, आपला पतंग उडला नाही. तर काही आता आपण थोडं ते ये ना, तर त्यात ते एखादी एक चूक झाली असेल तर ते आपण रिपेअर करायला पाहू. तर काही तिथे आपला पतंग आहे. तर काही हे बाई आहे ती आपण हे होल पाडेल टी आणि टी. तर काही हे होल आपण थोडं इटी घेऊन पाहू आता. तर आपण हे होल इटी पाडू, मग आपण त्याला उडवून पाहू की तो उडतो का नाही. तर त्या रिपेअर करला उडवून पाहू. अरे आवाज आहे तरी. अरे उड उड चक्रा को मारतो दिसतंय का. तर गाईज, आपला पतंग आता मस्त दोरीनं करला दादा. गाईस, पतंग बी उडत नाही, अजून दुपारच आहे. तर गाईज, दुपारचा लागेल अजून पतंग आपला तर उडला आणि वजन ते गाईज याचा आपल्याला बॅलन्स तो बरोबर नाही उडवला गाईज. तर हे पतंग काहीच कामाला नाही गाईज, उडणार नाही. तर आपण आता या व्हिडिओचा पार्ट 2 आणू गाईज, आणि त्यात आपण तुम्हाला गाईज नवे पतंग आणून दाखवले गाईज, आणि त्याला उडवून पण दाखवू गाईज. आता भाऊ बी घरी नाही म्हणून आपल्याकडे कोणीच नाही गाईज, आम्ही 2च जण आहे. बुगी कॅमेरा सांभाळते, मी एकटा पतंग उडवू शकत नाही गाईज. तर आपल्याला 2-3 जण लागते गाईज, आणि आपण या व्हिडिओचा पार्ट 2 आणू गाईज.
आणि तिच्यात नवीन पतंग आणू गाईज आणि लवकरात लवकर तो फाटतो. आणि गाईज यो व्हिडिओ आपण इथंच संपवूया, यो ब्लॉग इथंच संपवूया. तर गाईज व्हिडिओ लाईक कर झाले, मेहनत करी चालू आहे. दुपारचं उन्हात उडावलं पतंग, तर गाईज पतंग काय उडत नाही. तर